नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी चवीची बिर्याणी, पण ही बिर्याणी आहे फिश बिर्याणी। तर ही जी बिर्याणी आहे ही जी मला सुचेल तशी मी बनवलेली आहे, अतिशय चमचमीत बनते आणि म्हणून मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। अशा खूप साऱ्या युनिक फिश रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, त्या पण तुम्ही नक्की जाऊन चेक करा। चला तर सुरू करूयात मग आजची ही मस्त रेसिपी। तर फिश बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे मुशी फिश घेतलेला आहे, मुशी मासा घेतलेला आहे, यालाच मोहरीचा मासा असं देखील म्हणतात। तर हा याच्यामध्ये काटा नसतो, तर तुम्ही ही फिश बिर्याणी बनवण्यासाठी कुठलाही कमी काटा असलेली मच्छी वापरू शकता। अगदी पापलेट आणि सुरमईचे पण तुम्ही अशी ही फिश बिर्याणी बनवू शकता। तर इथे 2 मोठ्या आकाराच्या मुशी होत्या, त्या घेतल्या होत्या मी आणि त्याचे असे पीस मच्छीवाला आपल्याला साफ करून कट करून देतो। तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता फिशला लावण्यासाठी मी इथे हे कोरडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये मी 2 टीस्पून धने पावडर घेतलेली आहे, 1 आणि अर्धा टीस्पून म्हणजे 1.5 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, त्यानंतर 1.5 टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 2 टीस्पून मी साधी म्हणजे थोडीशी स्पायसी असलेली मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 टीस्पून मी जिरा पावडर घेतलेली आहे, 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे। आता हे सगळे मसाले मी असे छान असे एकत्र मिक्स करून घेणार आहे। आता इथे मी 1 लिंबू घेतला होता, त्या लिंबूचा रस मी यात टाकणार आहे। जर 1 लिंबू रस टाकायचा असेल तुम्हाला तर तुम्ही अर्धा लिंबू रस पण टाकू शकता आणि यामध्ये 1/2 टीस्पून तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर पण वापरू शकता। हे छान असं मिक्स करून घ्या आणि ह्याची अशी छान अशी पेस्ट बनवून घ्या। आता यामध्ये मी 1 टीस्पून पाणी टाकलेलं आहे आणि अशी थिक अशी ही म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिशला लावता येईल अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता हा जो मसाला आहे तो या सगळ्या फिशला मी व्यवस्थित अगदी कोट करून घेणार आहे। हा जो मसाला आहे तो मी छान असा फिशला लावून ठेवलेला आहे। इथे मी 1 टेबलस्पून भरून तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून भरून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून मी हा जो आपला फिश मसाला लावून ठेवला होता त्यामध्ये टाकणार आहे आणि परत हे छान असं कोट करून घेणार आहे। लावून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ आणि हे मी आपली बाकीची तयारी होईपर्यंत म्हणजे कांदे आणि टोमॅटो कापेपर्यंत मी हे असंच साईडला ठेवून। आता आपण बिर्याणीसाठीचा राईस बनवून घेत आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी 3 ग्लास बिर्याणी राईस घेतलेला आहे, बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी स्वच्छ फक्त धुवून घेणार आहे, भिजत वगैरे ठेवणार नाही। भात बनवण्यासाठी इथे मी 1 हंडी घेतलेली आहे आणि या हंडीमध्ये मी 6 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। इथे पण काही अख्खा मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1/2 टीस्पून शहाजिरा आणि 1/2 टीस्पून साधा जिरा घेतलेला आहे, 4 लवंग घेतलेले आहेत, 1 चक्री फूल घेतलेलं आहे, 1 मोठी वेलची म्हणजे मसाला वेलची घेतलेली आहे, 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे, 3 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि 2 आपल्या दालचिनीच्या अशा स्टिक घेतलेल्या आहेत। तांदूळ असा फक्त धुवून घेतलेला आहे। तेल प्रॉपर गरम झालेलं आहे, यात आपण हे खडे मसाले टाकले आणि खडे मसाले छान आता फुललेले आहे। आता यामध्ये आपण आपला जो तांदूळ होता धुवून ठेवलेला तो तांदूळ टाकणार आहे आणि तांदूळ छान असा परतून घेणार आहे। दुसऱ्या फ्लेमवर मी हे पाणी असं गरम करत ठेवलेलं आहे। आता पाणी हे मी तांदळाच्या 1.5 पट घेतलेलं आहे। आता यात मी हे 2 टीस्पून मीठ टाकलेलं आहे। मीठ हे तुम्ही चवीनुसार टाका, म्हणजे जेवढा तुम्ही भात बनवत असाल त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका। आता मीठ टाकल्यानंतर छान असं हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता पाणी छान गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे, तर हे पाणी टाकून आपण हा छान असा मोकळा सळसळीत असा भात बनवून घेणार आहोत। आता पाणी हे मला भात सळसळीत करायचं असल्यामुळे मी 1.5 पट वापरलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करा
आणि मोठ्या फ्लेमवर छान असा भात चळचळीत शिजवून घेऊ. असा हा भात आपला तयार झालेला आहे. आता आपण फिश बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 ते 3 टीस्पून मी तेल टाकलेलं आहे आणि जो आपला फिश मॅरिनेट करून आपण ठेवला होता तो फिश मी फ्राय करून घेणार आहे. छान असा गोल्डन ब्राऊन असा मी छान फ्राय करून घेणार आहे. एवढे 35 जेवढे मी फिश यामध्ये टाकलेले आहेत फ्राय व्हायला. असा हा छान मी फिश दोन्ही साईडने असा भाजून घेणार आहे. आपला फिश फ्राय तयार झालेला आहे. आता आपण ग्रेव्ही बनवत आहोत, म्हणजे मसाला बनवत आहोत, बिर्याणी मसाला. त्याच्यासाठी इथे मी 6 मोठे कांदे असे कट करून घेतलेले आहेत आणि 4 मोठ्या साईजचे टोमॅटो पण असे कट करून घेतलेले आहेत. ज्या पॅनमध्ये फिश फ्राय केलं होतं त्याच सेम पॅनमध्ये मी अजून 4 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि त्यात आता हा कांदा टाकून घेणार आहे मी आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्यानंतर इथे मी एक मोठी लांब मिरची घेतली होती, ती अशी स्लीट करून कट करून घेतलेली आहे. ती मिरची मी टाकली आणि ही पण ह्यात कांद्याबरोबर आपण छान परतून घेऊयात. कांदा आता छान भाजला गेला आहे. यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण अगदी मऊ शिजेपर्यंत आपण यात असा परतून घेणार आहोत. आता इथे ही 2 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती पण पेस्ट मी यात टाकणार आहे आणि ही पेस्ट पण आपण छान अशी थोडा वेळ परतून घेऊयात. आता यातच बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि बारीक कट करून घेतलेला थोडासा पुदिना पण मी टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात. आता यात कोरडे मसाले टाकून घेऊयात. तर यात मी 1 टीस्पून हळद टाकलेली आहे, 3 टीस्पून ही रेग्युलर मिरची पावडर म्हणजेच स्पायसी मिरची पावडर टाकलेली आहे, 3 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली, 2 टीस्पून ही धने पावडर टाकली आणि 1 टीस्पून ही जिरे पावडर टाकली. त्यानंतर यात मी 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तो टाकला. आता सगळे हे कोरडे मसाले आपण छान या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता यात आपण अगदी ग्रेव्ही पुरते 1 टीस्पून एवढे मीठ टाकणार आहे, कारण आपण भातात पण मीठ टाकलेलं आहे आणि फिश फ्राय बनवताना आपण फिश मध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे अगदी अंदाजाने ग्रेव्हीच्या अंदाजाने यात हे असं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे मीठ छान असं मिक्स करूयात आणि यात आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पाने टाकून घेऊयात. परत छान असं व्यवस्थित मिक्स करा. मसाला हा थोडा मला जास्त थिक वाटत आहे म्हणून यात मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान असं हे पाणी टाकल्यानंतर मिक्स केलेलं आहे आणि 5 मिनटं हा जो मसाला आहे म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ही मी लो फ्लेमवर छान अशी शिजवून घेणार आहे. 5 मिनटानंतर आपला मसाला चेक करणार आहोत आपण. तर छान असा आपला मसाला शिजलेला आहे आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आपली छान अशी मस्त टेम्पटिंग ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण बिर्याणीची थर लावायला सुरुवात करणार आहोत. तर याच्यासाठी मी जो भात शिजून घेतला होता त्यातला अर्धा भात मी असा स्टोपात ठेवलेला आहे आणि अर्धा भात एका ताटात करून ठेवलेला आहे. आता ह्या अर्ध्या भातावरती ही जी आपली ग्रेव्ही आहे
ती मी अर्धी ग्रेव्ही याच्यावर अशी टाकून व्यवस्थित त्याचा ग्रेव्हीचा थर लावून घेणार आहे. आता यावरती थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊयात. आता याच्यावरती हे जे फ्राय केलेले फिश आहेत ते असे मी थोडं थोडं अंतर ठेवून असे हे मी व्यवस्थित अरेंज करून घेणार आहे. आता जो राहिलेला अर्धा भात आहे जो आपण ताटात काढून ठेवला होता तो भात आपण याच्यावरती घालूया. आता चमच्याच्या साहाय्याने थोडासा असा व्यवस्थित हा प्रेस करून घेऊयात आणि याच्यावरती परत आपण एक ही जी मसाल्याची राहिलेला जो मसाला आहे त्याची लेयर आपण लावून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मी याच्यावरती कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे हा. आणि आता ही छान अशी मसाल्याची लेयर लावून घेऊया. आता यावरती आपण परत असे हे फिशचे पीस आहेत राहिलेले ते असे असेंबल करून घेऊयात. परत थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकूयात. आता फक्त 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर ही फिश बिर्याणी आपण ठेवून देऊयात. आणि 5 मिनिटानंतर आपण असं हे झाकण काढून बघूयात तर अशी ही आपली सुपर यमी सुपर टेस्टी अशी ही डिलिशियस फिश बिर्याणी तयार झाली. चला तर मग आता आपण ही गरमागरम सर्व करून घेऊयात. आणि माझ्या चॅनलवर अशा खूप साऱ्या फिशच्या युनिक टेम्पटिंग रेसिपीज आहेत त्या पण नक्की तुम्ही जाऊन चेक करा. त्याचप्रमाणे चिकन मटन च्या पण बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला आवडतील त्या पण तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आणि मी बनवलेली माझी ही आजची फिश बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ही रेसिपी लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.